यीशु मुक्त करने वाला परमेश्वर है। आणि येशू मुक्त करणारा परमेश्वर आहे. उसकी इच्छा नहीं कि कोई भी व्यक्ति ये बंधन में रहे, बीमारियों में रहे, शापों में रहे। आणि त्याची अशी कुठलीही इच्छा नाही की प्रत्येक व्यक्तीने बंधनामध्ये आणि त्याच्यामध्ये राहावं. इसीलिए यीशु मसीह छुटकारा देने के लिए इस दुनिया में आणि आया। म्हणून प्रभू येशू सुटका देण्यासाठी या ठिकाणी आला. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ आज रात को, म्हणून आजच्या रात्री मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपको और मुझे पापों में रहने की जरूरत नहीं है। तुम्हाला आणि मला पापामध्ये राहण्याची गरज नाहीये. आपको और मुझे शापों में रहने की जरूरत नहीं है। तुम्हाला आणि मला शापामध्ये राहण्याची गरज नाहीये. आपको और मुझे बंधन में रहने की जरूरत नहीं है। तुम्हाला आणि मला बंधनामध्ये राहण्याची गरज नाहीये. प्रभु यीशु छुड़ाने के लिए आ गया है। आणि प्रभू येशू सोडवण्यासाठी आलेला आहे वो आ गया हमारे बीच में आणि तो आमच्यामध्ये आलेला आहे. और वो अद्भुत रीति से लोगों को छुड़ाता है। आणि तो अद्भुत पद्धतीने तो लोकांना सोडवत आहे. आपको और मेरा एक काम है, तुमचं आणि माझं एक काम आहे, हम उस पर विश्वास करना। आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवूया. अगर हम विश्वास करेंगे आणि जर का आम्ही विश्वास ठेवला निश्चित तौर से तर निश्चित पद्धतीने वो हमारे जीवन में एक बड़ा काम आणि करेगा। आमच्या जीवनामध्ये एक मोठं काम होईल. बहुत बार हम प्रभु से छुटकारा पाना चाहते हैं आणि खूप वेळा आमची इच्छा असते की प्रभूकडून आम्हाला सुटका पाहिजे असतो. और प्रभु चाहते हैं कि आपको और मुझे छुटकारा मिले। आणि प्रभूची पण इच्छा असते की तुम्हाला सुटका द्यायची म्हणून. लेकिन कई बार हमारे जिंदगी के अंदर ऐसी बहुत सारी चीजें होती हैं जो हमारे छुटकारे के लिए रुकावट बनती है। आणि आमच्या जीवनामध्ये अशा कित्येक तरी गोष्टी आहेत की ज्यापासून आम्ही सुटकेपासून वंचित राहतो. बहुत बार छुटकारा तो चाहते हैं, आणि खूप वेळा आम्हाला सुटका तर पाहिजे, लेकिन कई बार हमारे जीवन के अंदर ऐसी कुछ बातें हैं जो रुकावट बनकर हमको वो छुटकारे के लिए हम वंचित हो जाते हैं। आणि कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींमुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टींपासून वंचित राहतो. प्रभु चाहते हैं कि आपका और मेरा छुटकारा हो जाए, आणि प्रभूची इच्छा आहे की तुमच्या आणि माझी सुटका व्हावी. और हम भी चाहते हैं कि हमारा छुटकारा हो जाए। आणि आमची इच्छा आहे की आमची सुटका व्हावी. लेकिन हमारे जीवन के अंदर जो परमेश्वर ने कहा है, जो बातें प्रभु ने कहा है, वो हम अपने जीवन में अपनाना नहीं चाहते। आणि आम्ही जे काही प्रभूने आम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करत नाही. अगर हम प्रभु की बातों को मानकर अपने जीवन को जीने लगे, आणि जर का आम्ही प्रभूच्या गोष्टी ऐकून आम्ही जीवन जगू लागलो, मैं आपसे कहता हूँ मी तुम्हाला सांगू इच्छितो, हमारे जीवन में आशीषित होते हुए अपने जीवन में हम आगे बढ़ेंगे। आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित होण्यामध्येच आम्ही चालू. और हम हमारे जीवन में कोई भी आशीर्वाद को रुका नहीं पाएगा। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कोणी आमचा आशीर्वाद थांबवणार नाहीये. इसलिए सबसे पहली बात, अगर प्रभु के पास में आपको और मुझे आना है, आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा आम्हाला प्रभूच्या जवळ यायचं तो आहे. हमें अपने पापों का पश्चाताप करना तर आम्हाला पड़ेगा आमच्या पापांचा पश्चाताप करायचा आहे. और हमारे पापों को हमें कबूल करना पड़ेगा। आणि आम्हाला आमचे पाप कबूल करायचे अब आहे. हम कहेंगे हम हमारे जीवन में कभी कोई पाप नहीं किया, आणि आता आम्ही म्हणू की आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठलं पाप केलेलं नाहीये. लेकिन बाइबल कहती है पण बायबल सांगतं मनुष्य जन्म से ही पापी है। आणि मनुष्य जो आहे तो जन्मताच पापी आहे. और हर एक व्यक्ति को पापों की क्षमा की जरूरत है, आणि प्रत्येक एक व्यक्तीला पापांच्या क्षमेची गरज आहे. क्योंकि पाप से ही आपका और मेरा जन्म हुआ है। कारण पापानेच तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे. अगर ये पाप से आपको और मुझे छुटकारा चाहिए, आणि जर का ह्या पापापासून आम्हाला सुटका तो पाहिजे एक ही व्यक्ति ये छुटकारा दे तर सकता है। एकच व्यक्ती आहे सुटका देण्यासाठी. उसका नाम यीशु मसीह त्याचं है। नाव प्रभू येशू आहे. उसका नाम यीशु मसीह है। त्याचं नाव प्रभू येशू आहे. और उसके लहू के द्वारा आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आपको और मुझे क्षमा करने का सामर्थ्य रखता आणि है। तो आम्हाला क्षमा करण्याचं सामर्थ्य देईल. लेकिन उसके लिए आपको मुझे क्या करना पण पड़ेगा? तुम्हाला आणि मला त्यासाठी काय करावं लागेल? हमें कबूल करना पड़ेगा आम्हाला हे कबूल करावं लागेल कि मैं पापी हूँ, की मी पापी आहे. और यीशु मेरे पापों के लिए इस दुनिया में आया। आणि येशू माझ्या पापांसाठी या जगामध्ये आला. उन्होंने मेरे पापों के लिए अपनी जान को दे दिया। आणि त्याने माझ्या पापांसाठी त्याने त्या वधस्तंभावर त्याचा जीव दिला. उसने अपने लहू को बहाया आणि त्याने त्याचं रक्त सांडवलं. और उसके लहू के द्वारा मुझे पापों की क्षमा मिली है। आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे मला पापांची क्षमा मिळाली आहे. इतना नहीं, एवढंच नाहीये, वो मेरे लिए मारे गया, तर माझ्यासाठी मारला गेला, गाड़ा गया, गाडला गेला और फिर से तीसरे दिन जिंदा हुआ, आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. और वो जिंदा है। आणि तो जिवंत आहे. जब हम ऐसा विश्वास करते आणि हैं, जसं आम्ही असा विश्वास ठेवला, हमारे पापों की क्षमा परमेश्वर एक क्षण के अंदर कर देता है। आणि आमच्या पापांची क्षमा एका क्षणामध्ये परमेश्वर करल. आमेन। आमेन. एक बार एक स्त्री को प्रभु यीशु मसीह के पास में पकड़ कर लेकर आए। आणि एकदा एका स्त्रीला पकडून प्रभू येशूकडे घेऊन आले. वो व्यभिचार में पड़ी हुई थी, आणि ती व्यभिचारामध्ये पडली होती. व्यभिचार करते हुए पकड़ी गई है। आणि ती व्यभिचार करत असताना ती पकडली गेली होती. सुनिए ऐका. अब वो यीशु मसीह के पास में वो लेकर आते हैं, आता तिला त्या प्रभू येशूकडे घेऊन येतात. और यीशु मसीह को वो कहते हैं कि नियम के अनुसार इस औरत को पत्थरों से मारकर इसकी हत्या की जाए, ऐसा नियम कहता है। आणि ते लोक प्रभू येशूला येऊन सांगत आहेत की नियमानुसार हिला दगड मारून तिची हत्या करायला पाहिजे, ऐसा नियम शास्त्र कहता है। आणि असं नियमशास्त्र तो सांगतं. आप बताएं कि इसका क्या किया आता जाए? तुम्ही सांगा हिचं काय करायचं. यीशु मसीह कुछ नहीं बोले। आणि प्रभू येशू काही बोलले नाही. यीशु मसीह नीचे बैठे आणि प्रभू येशू खाली बसले. और अपनी उंगलियों से वो कुछ लिखने लगे। आणि त्यांनी त्यांच्या बोटाने काहीतरी लिहिलं. और यीशु मसीह ने लोगों से कहा, आणि प्रभू येशू लोकांना म्हटले, सबके हाथ में पत्थर
था आणि सर्वांच्या हातामध्ये दगड होते उस औरत को सजा देने के लिए। आणि त्या जे स्त्री आहे तिला शिक्षा जो देण्यासाठी पापी स्त्री उसको दंड देने के लिए उनके हाथों में पत्थर उन्होंने पकड़ा था। आणि जी पापी स्त्री आहे तिला दंड देण्यासाठी त्यांनी त्यांच्या हातामध्ये दगड ठेवला वो होता तैयार थे उसको दंड देने के लिए। आणि ते तयार होते तिला शिक्षा देण्यासाठी नियम के अनुसार वो पूरी तरह से उसको दंड देना चाहते आणि थे। नियम अनुसार ती पूर्णपणे तिला तो दंड द्यायचा होता और यीशु को वही पूछ रहे थे वो, आणि ते येशूला तेच विचारत कि होते हम इसको दंडित करना चाहते हैं। आणि तिला दंडित करायचं होतं लेकिन यीशु मसीह नीचे बैठ गए पण प्रभू येशू खाली बसले और वो कुछ लिखने लगे। आणि ते काहीतरी लिहू लागले अब यीशु मसीह ने उन लोगों से कहा, आणि प्रभू येशू त्या लोकांना म्हटला जिसने पाप नहीं किया है उसने पहला पत्थर मारे। आणि ज्यांनी पाप केलं नाहीये त्यांनी पहिल्यांदा दगड मारा उन्होंने पत्थर को मारे आणि त्यांनीच दगड मारा और यीशु मसीह कुछ लिखने लगे। आणि प्रभू येशू लिहू लागले वहां पे बहुत बड़ी भीड़ थी आणि त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होती और एक एक करके शायद वो यीशु मसीह के पास में आए होंगे देखने के लिए वो क्या लिख रहा है। एक एक करून कदाचित ते प्रभू येशूकडे येऊन पाहत असतील की प्रभू येशू काय लिहित आहे। सुनिए ऐका सुनिए, ऐका मैं आपसे कुछ कहना चाहता मी हूँ। तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो आजच्या आप रात्री इस बात को समझना। आणि ही गोष्ट तुम्ही समजून घ्या जब मैं इसको ये सत्य घटना है। आणि ही सत्य घटना आहे ये कोई दंत कथा नहीं है। आणि ही कुठली दंतकथा नाहीये किसी ने लिखा और यह आपके मेरे पास में पहुंचा दिया। आणि कोणीतरी लिहिले आणि ते तुमच्यापर्यंत आलंय असं नाहीये ये एक सत्य घटना है आणि ही एक सत्य घटना आहे जो उस औरत के साथ में बीती है। आणि जे त्या स्त्रीच्या बाबतीत घडलेलं आहे। यीशु मसीह जब लिख रहे थे आणि प्रभू येशू ज्यावेळी लिहित होते तो लोगों को शायद वो लोगों को एक ऐसा लगा कि देखिए यीशु मसीह क्या लिख रहे हैं। आणि लोकांना असं वाटलं की आता प्रभू येशू काय लिहित आहे वो देखने के लिए आए आणि शायद। ते पाहण्यासाठी लोक त्या ठिकाणी आले। बाइबल कहती है आणि बायबल सांगतं यिर्मयाह की किताब के अंदर आणि यिर्मयाच्या पुस्तकामध्ये कि जो फितूर करने वाले हैं, जो परमेश्वर के विरुद्ध में जाने वाले हैं, उनके पाप जो है परमेश्वर उंगली से जमीन पर लिखता है। आणि जे फितुरी करणारे आहे जे परमेश्वराच्या विरोधात आहे त्या ठिकाणचे ते पाप परमेश्वर त्या ठिकाणी लिहित आहे। अगर आपको और मुझे ऐसा लगता है कि मेरे पापों को कोई नहीं जानता, सिर्फ मैं जानता हूँ, आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं पाप कुणालाच माहित नाहीये, लेकिन मैं आपसे कहता हूँ पण मी तुम्हाला सांगू इच्छितो जिस प्रभु की उपस्थिति में आप और मैं बैठे हुए हैं आणि ज्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी बसलेलो आहोत वो ना, सर्वज्ञानी और सर्वव्यापी तो परमेश्वर है। सर्व ज्ञानी आणि सर्व व्यापी परमेश्वर आहे। हम क्या करते हैं आम्ही काय करतो वो सब परमेश्वर ते जानता है। सर्व परमेश्वर जाणतो। और जब वो यीशु मसीह लिख रहे हैं आणि ज्यावेळी प्रभू येशू लिहित आहे तो शायद कोई लोग देखते होंगे कि देखो जाकर मैं क्या यीशु मसीह लिख रहे हैं। त्या ठिकाणी प्रभू येशू लिहित आहे तर काही लोकांनी जाऊन पाहिलं असेल की प्रभू येशू काय लिहित आहे। जब अशोक राठौड़ वहां पर आए आणि ज्या ठिकाणी अशोक राठोड आले तो यीशु मसीह जब लिख रहे थे आणि प्रभू येशू लिहित होते तो मैं पास में जाके देखने लगा कि ये क्या लिख रहे हैं। तर मी जवळ जाऊन पाहिलं की हे काय लिहित आहे। तब वहां पर लिखा हुआ था तर त्या ठिकाणी लिहिलं होतं अशोक राठौड़ ने किए हुए जन्म से लेकर अभी तक सब पाप लिखे हुए थे। आणि अशोक राठोडनी जन्मापासून केलेले सर्व पाप त्या ठिकाणी लिहिले होते। मैंने उसको देखा आणि मी ते पाहिलं तो मैं चुपचाप रहा तर मी गपचूप बसलो और कुछ भी थोड़ा सा नाटक करके वहां से निकलना चाहा। आणि काहीतरी नाटक करून मी तिथून निघालो। अगर यीशु ने पोल खोल दिया तो सब मुझे मारेंगे उस औरत को छोड़ के। आता जर प्रभू येशूने ह्या गुपित गोष्टी बाहेर काढल्या तर सर्व लोक मारतील। और वो चुपचाप पत्थर फेंका और निकल गया। आणि गपचूप आम्ही तो दगड फेकला आणि निघालो। फिर राजेश भाई आए। आणि मग राजेश दादा आले। राजेश भाई बोले अरे अशोक दादा ने तो पढ़ा है, चलो अब मैं भी देखता हूँ क्या क्या अरे लिखा। अशोक दादांनी तर वाचलेलं आहे, मी पण वाचून पाहतो काय झालंय। जब राजेश गायकवाड़ का वहाँ पे नाम लिखा हुआ था आणि राजेश गायकवाडचं त्या ठिकाणी नाव लिहिलं होतं पूरी हिस्ट्री वहाँ पे लिखी हुई थी। आणि पूर्णच्या पूर्ण इतिहास त्या ठिकाणी त्यांचा लिहिला होता। इन्होंने भी थोड़ा सा नाटक किया आणि त्यांनी थोडंसं नाटक केलं और निकलते चले, आणि ते निघून गेले। पत्थर फेंक दिया। आणि दगड फेकून दिला। एक एक करके वहां पर सब लोग आ रहे हैं। आणि एक एक करून सर्व लोक त्या ठिकाणी येत आहे। जिस प्रकार ये टीवी में जैसे दिखता है ना, आणि जसं असं ह्या टीव्ही मध्ये दिसत आहे यीशु मसीह सबके पाप वहां पे LG टीवी वो वाला टीवी सब वहां पे प्रभु ने दिखा दिया था। आणि तो जो टीव्ही आहे त्या ठिकाणी सर्व पाप लिहिलेले आहे। किसका 34 इंच का था, किसको 32 इंच का था, सब इंच वहां पे लगे हुए थे। आणि कुणाचा 34 इंच कुणाचा 32 इंच सर्व इंच त्या ठिकाणी लावलेले होते। इसलिए जब मैंने उसको पढ़ा आणि ज्यावेळी मी ते वाचलं तो मेरे पीछे आके राजेश भाई ने नहीं पढ़ना चाहिए था, इसलिए पहले मैं निकल गया। आणि माझ्या मागून येऊन राजेश दादांनी वाचू नये म्हणून मी पहिल्यांदाच निघून गेलो। और फिर जब राजेश भाई आए तो वहाँ राजेश गायकवाड़ का नाम लिखा हुआ है। आणि परत मी राजेश गायकवाड आले तर त्यांचं नाव पाहिलं तर ते होते। और उतने में मोहन रामगिरी दादा देखो तो क्या लिखा हुआ है, इससे पहले ये राजेश भाई निकल गए वहां से। आणि मोहनदादा रामगिरी आले, ते म्हणतात ते की काय लिहिलेलं आहे पाहूया, पण त्याच्या अगोदरच राजेश गायकवाड निघून गेले। और रामगिरी दादा ने देखा कि ये तो मेरा नाम लिखा हुआ है। आणि रामगिरी दादांनी पाहिलं तर हे तर माझं नाव लिहिलेलं वो भी आहे। चुपचाप निकल गए। आणि ते पण गपचिप निघून गेले। फिर पांचाल साहब आए, नंतर पांचाल साहेब आले, देखे क्योंकि क्या लिख रहे हैं प्रभु बघू यीशु। बघू काय लिहिलेलं आहे। जब तक
मोहन दादा का नाम वहां से निकल जाता तो पांचाल साहब का नाम आ जाता। आणि मोहनदादाचं नाव त्या ठिकाणी निघून जाते तोपर्यंत पांचालदादाचं नाव येते. इन्होंने देखा त्यांनी पाहिलं अपने पाप बड़े सुंदर है, आणि आपले पाप खूप सुंदर आहे ये भी निकल चुके। आणि हे पण निघून गेले. पाप कोई सुंदर नहीं होता। आणि पाप कुठलं सुंदर नसतं. एक एक करके जितने भी वहाँ आदमी थे आणि एक एक करून जेवढे पण लोक त्या ठिकाणी होते सब अपने अपने नाम को देख रहे थे। आणि सर्वांनी आपापलं नाव पाहिलं. अगर बाइबल ठीक से पढ़ते हैं आणि जर का बायबल आम्ही बारकाईने वाचलं तो वहां पे लिखा हुआ है तर त्या ठिकाणी लिहिलं आहे सबने सर्वांनी पत्थर छोड़कर दगड सोडून छोटे से लेके बड़े तक लहानापासून मोठ्यापर्यंत सब निकल गए, आणि सर्वजण निघून गेले. सब निकल गए। सर्वजण निघून गेले. सर क्यों हुआ ऐसा? का झालं असं? क्यों हुआ? का झालं क्योंकि असं? सबने कारण सर्वांनी सबने नहीं, यीशु ने येशूने सबके पाप को दिखा दिया, सर्वांचे पाप दाखवले सबके पाप दिखा दिया। आणि सर्वांचे पाप दाखवले. अगर वो पाप नहीं दिखाता ना आणि जर का तो पाप दाखवू शकला तो नसता हिम्मत होता पत्थर मारने के लिए। तर हिम्मत असती तो दगड मारण्याची. यीशु ने उस पाप को दिखाया, येशूने ते पाप दाखवले इसलिए उनकी हिम्मत टूट गई आणि म्हणून त्यांची हिम्मत तुटली और एक एक करके सब चलते बन गए। आणि ते सर्वजण त्या ठिकाणावर निघून गेले. सुनिए, ऐका, यीशु मसीह हमारे पाप को जानता है। आणि प्रभू येशू आमचे पाप जाणतो हम पाप को छुपा नहीं सकते। आणि आम्ही पापाला लपवू शकत नाहीये. बाइबल कहती है आणि बायबल सांगतं छोटे से लेके बड़े तक सब निकल गए। लहानापासून तो मोठ्यापर्यंत सर्वजण निघून गेले. मेरा यह सवाल था, आणि माझा हा प्रश्न होता, क्यों निकले सब लोग? का सर्वजण निघून गेले? हिम्मत, अगर पाप नहीं दिखाते तो वहां हिम्मत होती पत्थर मारने के आणि लिए। जर का पाप दाखवले नसते तर त्यांच्यामध्ये ती हिम्मत असती दगड मारण्याची. यीशु मसीह ने उंगलियों से लिख कर उनको दिखा दिया कि तुम क्या कर, दूसरे को दोष देने, दूसरे के पाप को देखने से पहले अपने पाप को देखें। आणि प्रभू येशूने त्या ठिकाणी त्याच्या बोटाने लिहून दाखवलं की तुमचे पाप पाहण्याच्या अगोदर, दुसऱ्याचे पाप पाहण्याच्या अगोदर तुमचे स्वतःचे पहा. प्रभु ने वहां धूल में लिखा था, आणि प्रभूने त्या ठिकाणी बोटाने लिहिलंय, धूल धूल धुळीमध्ये लिहिलंय. क्यों धूल में लिखा था? का धुळीमध्ये लिहिलंय? एक बार मैं समुद्र के किनारे था आणि एकदा मी समुद्र किनारी होतो और मैं रात को टहल रहा था, आणि रात्री मी गेलो तो मैंने वहां पे एक खेकड़े आप अगर समुद्र के किनारे घूमेंगे तो रात के समय खेकड़े बाहर आते हैं और वो वहां से घूमते हैं, उनके पैरों के निशान वहां पे आपको दिखाई देंगे। आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर जे रात्रीच्या वेळी खेकडे बाहेर येतात, सकाळी पाहिल्यानंतर त्यांचे ते पायांचं फिरलेलं निशाण असतं. सकाळीच नहीं, उसी समय, आणि त्याच वेळी और वहां पे वो निशान दिखते हैं। आणि ते निशाण त्यांचे दिसतात. मैं जब वहां घूम रहा था आणि मी ज्यावेळी त्या ठिकाणी फिरत होतो तो मुझे बहुत सारे खेकड़े वहां पर दिखे आणि मला खूप सारे खेकडे दिसले और वो चल रहे थे, आणि ते चालत होते उनके पैरों के निशान वहां पे बन गए। आणि त्यांचे पायाचे निशाण त्या ठिकाणी होते. इतने में एक बड़ी लहर वहां पे आई आणि तेवढ्यात एक मोठी लाट आली और जितने भी पैरों के निशान थे आणि जेवढे पण पायाचे निशाण होते सब वहां पर मिट गए। सर्व त्या ठिकाणी मिटून गेले. और सुबह के समय एक बच्चा वहां पर आता है आणि सकाळच्या वेळी एक मुलगा त्या ठिकाणी आला और वहां कुछ सुंदर रीति से हाथ से अपनी उंगलियों से कुछ डिजाइन वहां बना रहा है। आणि सुंदर त्याच्या हाताने त्या बोटांनी तो त्या ठिकाणी डिझाईन बनवत. इतने में एक बड़ी लहर वहां पर आई, आणि तेवढ्यात एक मोठी लाट आली. जो भी उसने बनाया था जे पण त्यांनी बनवलं बड़ी होतं सुंदर रीति से अपने हाथों से उंगलियों से आणि खूप सुंदर पद्धतीने त्याच्या हाताच्या बोटांनी बनवलं होतं. कई क्षणों के अंदर जैसी पहले जमीन थी वैसे वो हो गई। आणि काही क्षणामध्ये जशी पहिली जमीन होती तशी झाली. सुनिए, ऐका, मैं कुछ बताना चाहता हूँ। मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. हमारे पाप जो है ना, आमचे पाप जे आहेत ना, वो परमेश्वर पत्थर पर नहीं लिखता, ते परमेश्वर त्या दगडावर लिहित नाही, परमेश्वर धूल में लिखता है। परमेश्वर धुळीमध्ये लिहितो. क्यों? का? जब हम यीशु मसीह के पास में आते हैं, ज्यावेळी आम्ही प्रभू येशूकडे येतो, हमारे हर एक पाप परमेश्वर पूरी तरह से साफ कर देता है, आमचे प्रत्येक पाप परमेश्वर पूर्णपणे साफ करतो पूरी तरह से साफ कर देता आणि पूर्णपणे साफ करतो. है, नामों निशान मिटा देता है। त्याचं नाव निशान मिटून टाकतो. लेकिन जब वो पत्थर पर लिखता है, पण ज्यावेळी तो त्या दगडावर लिहितो, यीशु मसीह वचन को लिखता है। त्यावेळी प्रभू येशू वचन लिहितो. मेरा परमेश्वर ने माझ्या परमेश्वराने जब 10 आज्ञाओं को दिया, ज्यावेळी 10 आज्ञा दिल्या, उसने पाटी पर अपनी उंगली से पत्थर पर लिखा है। त्याने त्या पाटीवर आपल्या बोटांनी लिहिल्या उस पत्थर की पट्टियों पर प्रभु ने अपने उंगली से लिखा आणि है। त्या दगडी पाट्यांवर प्रभूने त्याच्या बोटांनी लिहिलं. क्यों मालूम है? का माहितीये? क्योंकि परमेश्वर का वचन कोई ताकत नहीं उसको मिटा सके करके। कारण परमेश्वराच्या वचनामध्ये कुणाची ताकद नाही ते मिटवण्याची. कोई ताकत नहीं जो परमेश्वर के वचन को मिटा सके, आणि कोणती ताकद नाही परमेश्वराचं वचन मिटवण्याची. लेकिन पाप को मिटाने की शक्ति मेरे यीशु के लहू के अंदर आज भी मौजूद पण है। पापांना बुजवण्याची शक्ती माझ्या प्रभू येशूच्या आतमध्ये आहे. आज भी वो शक्ति रखता आणि है, आजही ती शक्ती आहे. आज भी वो सामर्थ रखता है। आजही ते सामर्थ्य आहे. हमारे हर एक पापों को क्षमा करने की आमच्या ताकत, प्रत्येक एक पापाच्या क्षमाचं सामर्थ्य आहे. वो पापों की क्षमा कर देता है। आणि तो पापांची क्षमा करतो. वो कितने भी बड़े पाप क्यों ना हो, आणि कितीही मोठे पाप असू द्या, अब पाप बड़े छोटे नहीं होता, आणि पाप लहान किंवा मोठे असा नाहीये. पाप होता है, पाप पाप आहे उसको क्षमा की आवश्यकता होती है। आणि त्याला क्षमेची आवश्यकता आहे.
हमारे अंदर क्या चल रहा है हम जानते हैं, आणि आमच्या आतमध्ये काय चालू आहे हे आम्हाला माहिती आहे. किसी मेरे पड़ोसी को मालूम नहीं है, माझ्या शेजाऱ्याला माहित नाहीये, लेकिन मेरे अंदर में कितना 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 पापी हूं मैं जानता हूं. पण मी माझ्या आतमध्ये किती पापी आहे ना हे मला माहिती आहे. इस पाप को साफ करना पड़ेगा. आणि म्हणून ह्या पापाला आम्हाला शुद्ध करावं ये लागेल. पाप कैसे साफ होगा? आणि हे पाप कसे शुद्ध होते? रोमानाचं पत्र याचा पहिला अध्याय 7 आणि 9 वचन. अगर यीशु से आप छुटकारा चाहते हैं, आणि जर का येशूकडून आम्हाला सुटका पाहिजे, पापों की छुटकारा चाहिए, आणि पापापासून सुटका पाहिजे, बीमारियों से छुटकारा चाहिए, आजारापासून सुटका पाहिजे, शापों से अगर छुटकारा चाहिए, आणि शापापासून सुटका पाहिजे, तो ये इस वचन को पर भरोसा रखें. आणि आम्ही या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. हाँ. आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. यीशु का लहू हमें हर एक पापों से शुद्ध करने का सामर्थ्य रखता है. प्रभू येशूचं रक्त जे आहे ते प्रत्येक पापापासून आम्हाला शुद्ध करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. लेकिन ये कैसे होगा? पण हे कसं होईल? सुनिए, ऐका. 9वां वचन कहता है, आणि 9 वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली, अगर हमने अपने पापों का अंगीकार किया, आणि जर का आम्ही आमची पापे पदरी घेतली, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करेल. हर एक पापों से क्षमा करने की ताकत परमेश्वर रखता है, उसका नाम यीशु मसीह है. आणि प्रत्येक पापाची क्षमा करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. सिर्फ आपको मुझे एक काम करना, फक्त तुम्हाला आणि मला एक काम करायचंय, मुझे अंगीकार करना, मला स्वीकार करायचंय, मैं परमेश्वर के सामने पापी हूँ. मी परमेश्वराच्या समोर पापी आहे. शायद हम कितने भी महंगा अगर शर्ट अगर हमने पहन लिया, आणि किती पण आम्ही महिनाभर शर्ट घातले, लेकिन परमेश्वर के सामने हम पापी हैं. पण परमेश्वराच्या समोर आम्ही पापी आहोत. क्योंकि अंदर जो हृदय के अंदर जो पाप हमने किया है, परमेश्वर हमारे शर्ट को ना देखते हुए अंदर देखता है. आम्ही हृदयामध्ये जे पाप केलेलं आहे ते पाहत आहे, आमचं शर्ट नाही पाहत. अंदर देखता है प्रभू परमेश्वर. आमच्या आतमध्ये पाहतो. अगर उसे क्षमा चाहिए, आणि जर का आम्हाला क्षमा पाहिजे, आपको मुझे उसको अंगीकार करना पड़ेगा. तुम्हाला आणि मला त्याचा स्वीकार करावा लागेल. सुनिए, ऐका. अगर हम पश्चाताप करते अपने पापों का, आणि जर का आम्ही आमच्या पापांचा पश्चाताप करतो, तब क्या होता है हमारे जीवन के त्यावेळी अंदर? काय होतं आमच्या जीवनामध्ये? सबसे पहली बात, आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जब हम पश्चाताप करके प्रभु की ओर मुड़ते हैं, आणि ज्यावेळी आम्ही पश्चाताप करून प्रभू येशूकडे वळतो, पापों की कबूली देकर जब हम मुड़ते हैं, आणि पापांची कबुली देऊन आम्ही ज्यावेळी प्रभू येशूकडे वळतो, तो हमारे जीवन में क्या होता है उसको ध्यान से सुनना. त्यावेळी आमच्या जीवनामध्ये काय होतं हे आम्ही लक्षपूर्वक ऐकूया. आप सब मेरे साथ हैं? तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात? आमेन. आमेन. आपको वचन को सुनते सुनते चंगाई आपको मिल जाएगी. आणि वचन ऐकता ऐकताच तुम्हाला आरोग्य मिळून जाईल. आमेन. चंगाई आपकी है आणि आरोग्य तुमचं आहे, और चंगाई सिर्फ परमेश्वर के वचन में है. आणि आरोग्य फक्त परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. जब ये लोग एक एक पत्थर छोड़कर चले गए, आणि ज्यावेळी हे लोक एक एक दगड सोडून निघून गेले, मेरे यीशु मसीह नीचे बैठा हुआ है अभी तक, आणि माझा प्रभू येशू अजूनपर्यंत खाली बसलेला आहे, और वो लिख रहा है. आणि तो लिहिते. और उतने में आणि तेवढ्यात यीशु मसीह ने जब देखा होगा, प्रभू येशूने ज्यावेळी पाहिलं, वहाँ पे कोई व्यक्ति नहीं है. त्या ठिकाणी कुठला व्यक्ती नाहीये. बाइबल कहती है आणि बायबल सांगतं, छोटे से लेके बड़े तक सब चले गए. लहानापासून तो मोठ्यापर्यंत सर्वजण निघून गेले. उसने उस स्त्री को पूछा, आणि त्याने त्या स्त्रीला विचारलं, तुझे पत्थर कोई नहीं मारा? आणि तुला कोणीच दगड मारला नाही? तुझे कोई सजा नहीं दिया? आणि तुला कोणी शिक्षा दिली नाही? बोले प्रभु वो सब चले गए. आणि प्रभू ते सर्व निघून गेले. वो रो रही थी. आणि ती रडत होती. यीशु मसीह ने कहा, प्रभू येशू म्हटले, जा, जा, मैंने भी तुझे क्षमा कर दिया. मी पण तुला क्षमा केली. मैंने भी तुझे क्षमा कर दी. मी पण तुला क्षमा केली. यीशु मसीह ने क्षमा उसको कर दिया. आणि प्रभू येशूने तिला क्षमा केली. वही परमेश्वर हमको क्षमा करने के लिए यहाँ पर आया है. आणि तोच परमेश्वर आम्हाला क्षमा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. आने वाले दिनों में हम पापों की व्याख्या भी सीखेंगे, आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पापाची व्याख्या देखील पाहणार आहोत. लेकिन उससे पहले पण त्या अगोदर जब हम पश्चाताप करते, अपने पापों को कबूल करते, अंगीकार करते हैं, आणि ज्यावेळी आम्ही पश्चाताप करतो आणि आमची पापे आम्ही पदरी घेतो, तो क्या होता है? पहली बात, त्यावेळी पहिली गोष्ट काय होते? जब प्रभु यीशु मसीह के पास में मैं आता हूँ, आणि ज्यावेळी आम्ही प्रभू येशूकडे येतो, उस समय क्या होता है हमारे हृदय के अंदर? आणि त्यावेळी आमच्या हृदयामध्ये काय होतं? भजन संहिता 51-51 इसका 3 से लेकर 4 वचन में, आणि स्तोत्र संहिता 51 याचा 3 आणि 4 मध्ये लिहिलंय, कारण
मी आपले अपराध जाणून आहे. मैं अपने अपराध को जानता हूँ. अगर आप कहते हैं कि मैं मेरे अपराध को नहीं जानता, तो हम परमेश्वर से झूठ बात कर रहे हैं. आणि जर का आम्ही आपले अपराध आम्हाला माहीत नाही असं जर आम्ही म्हटलो तर हे आम्ही खोटं बोलत आहोत. परमेश्वर को झूठ हम ठहरा रहे हैं. आणि मग आम्ही परमेश्वरला त्या ठिकाणी खोटं बनवत ये आहोत. बाइबल को लिखने वाला कहता है, आणि हे बायबल लिहिते, वो दाऊद कहता है, तो दावीद लिहिते, मैं अपने अपराधों को जानता हूँ. आणि मी माझे अपराध जाणून आहे. आज मेरा ये सवाल है आणि आज माझा हा प्रश्न आहे, कि हम अपने अपराधों को जानते हैं. काय आम्ही आज आमचे अपराध आम्हाला माहित आहेत का? आप बोलेंगे अपराध मतलब वो अपराध जिसने खून किया है, वो जो जेल में है, वो अपराधी है. आणि आम्ही असं म्हणू की जे अपराधी म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे, जे जेलमध्ये आहेत ते आहेत, वो सब अपराधी हैं. आणि ते सर्व अपराधी हम आहेत. खुले घूम रहे हैं, हमने किसका मर्डर नहीं किया, हमने किसकी हत्या नहीं की, मैं अपराधी नहीं हूँ. आणि आम्ही मोकळा, आम्ही आजाद फिरत आहोत, आम्ही कोणाचा खून केलेला नाहीये, आम्ही आजाद आहोत हमने अपराध नहीं किया आणि है. आम्ही अपराध केलेला नाहीये. लेकिन बाइबल कहती है, पण बायबल सांगतं, अगर आपके जीवन के अंदर किसी के व्यक्ति के लिए अक्षमा है, तो आप और मैं परमेश्वर के सामने अपराधी हैं. आणि जर का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकमेकांविषयी जर अक्षमा आहे तर आम्ही परमेश्वराच्या समोर अपराधी आहोत. अगर ईर्ष्या हमारे जीवन में है, आणि जर का ईर्ष्या आमच्या जीवनामध्ये आहे, अगर मैंने मेरी आंखों से गंदी बातों को देखा आणि है, जर का मी माझ्या डोळ्यांनी त्या चुकीच्या गोष्टी पाहिल्या, अगर मैंने विचारों के द्वारा गंदी बातों का विचार किया आणि है, मी माझ्या विचारांमध्ये जे चुकीचे विचार केलेले आहेत, तो हम परमेश्वर के सामने अपराधी हैं. तर आम्ही परमेश्वराच्या समोर अपराधी आहोत. मैं अगर गुप्त बात जो कोई देखता नहीं है, जिसको दिखाई नहीं देती है, अगर मैं वो करता हूँ चुपचाप, तो शायद मैं अपराधी नहीं हूँ दूसरे के सामने, लेकिन आप और मैं परमेश्वर के सामने अपराधी ठहराए जाते हैं. आणि अशा काही गोष्टी आहेत की जो मला कोणी पाहत नाही, पण मी त्या गुपित गोष्टी करत आहे, तर मी परमेश्वराच्या समोर एक अपराधी आहे. इसलिए दाऊद कहता है, म्हणून दावीद म्हणतो, अगर मैं आकाश पे भी चढ़ जाऊं, परमेश्वर तू वहां है. आणि जर मी आकाशात गेलो तरी प्रभू तू तिथं आहे. अगर मैं अंधकार में भी चले जाऊं, प्रभु तू वहां पर आणि है. मी अंधारात जरी गेलो तरी प्रभू तू आहे. अगर मैं समुद्र के गहराई में भी चले जाऊं, तो प्रभु तू वहां पर है. आणि मी समुद्राच्या खोलीमध्ये गेलो तरी प्रभू तू त्या ठिकाणी आहे. वो क्या कहना चाहता है? आणि त्याला काय म्हणायचंय? वो ये कहता है, त्याला हे म्हणायचंय, प्रभु मैं तुझसे नहीं छुप सकता, प्रभू मी तुझ्यापासून लपू शकत मैं नाही, तुझसे नहीं छुप सकता. मी तुझ्यापासून लपू शकत तू नाही. हर जगह है, तू प्रत्येक जागेवर हर जगह आहे, है, तू प्रत्येक और जागेवर तेरी आहे, आंखें मेरे जीवन को देखती हैं. आणि तुझे डोळे माझ्या जीवनाला पाहते. शायद मुझे कोई नहीं देख रहा है, कदाचित मला कोणी पाहत नाहीये, मेरा पड़ोसी नहीं देख रहा माझा है, शेजारी मला पाहत नाहीये, मेरे 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 अच्छे दोस्त मुझे नहीं देख आणि रहे माझे हैं, चांगले मित्र मला पाहत मेरा नाहीये, परिवार मुझे नहीं देख रहा माझा है, परिवार मला पाहत लेकिन नाहीये, परमेश्वर मुझे देख रहा पण है. परमेश्वर मला पाहत आहे. हम उसके आत्मा से नहीं छुप सकते, आणि आम्ही त्याच्या आत्म्यापासून सुटणार नाही. इसलिए हम क्या करते हैं, म्हणून आम्ही काय करतो ये हमें जानना है. हे आम्हाला जाणून घ्यायचं. दाऊद कहता है, आणि दावीद म्हणतो, मैं अपने अपराध को जानता हूँ. मी माझे अपराध जाणून आहे. अगर आप ऐसे कहते हो कि मैं अपराध को नहीं जानता हूँ, आणि जर का आज मी असं म्हणते की माझे अपराध मला माहित नाहीये, तो हम परमेश्वर को झूठा ठहरा रहे हैं. तर आम्ही परमेश्वराला खोटं ठरवत आहोत. परमेश्वर हमारे अपराधों को जानता है. परमेश्वर आमचे अपराध जाणतो. दूसरी बात, दुसरी गोष्ट, माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. वो कह रहा है, तो म्हणते, मेरे पाप माझे पाप निरंतर आणि नित्य हमेशा आणि नेहमी मेरे दृष्टि के सामने. आणि माझ्या डोळ्यासमोर आहे. हम शरीर में हम जीते हैं. आणि शरीरामध्ये आम्ही जीवन जगतो. सुनिए, ऐका, हम कोई स्वर्गदूत नहीं है, आम्ही कुठले स्वर्गदूत नाहीये, आप और मैं शरीर में जी रहे हैं. आणि तुम्ही आणि मी शरीरामध्ये जीवन जगत और जब आहोत. शरीर में जीते हैं ना, आणि ज्यावेळी आम्ही शरीरामध्ये जगतो ना, तो बहुत सारे विचार हमारे जीवन में घूमते रहते हैं. खूप सारे विचार आमच्या मनामध्ये घोळत असतात. कई हजारों विचार एक दिन के अंदर उसका लेन देन होता है. आणि कित्येक हजारो विचारांची लेनदेन त्या जीवनामध्ये होते. रोज हमारे जीवन के अंदर कई मिनटों के अंदर कई हजार विचार आते और जाते रहते आणि हैं. काही मिनिटांमध्ये कितीतरी हजारो विचार आमच्या मनामध्ये येऊन ते निघून जातात. पाप के विचार होंगे, आणि पापाचे विचार असतील, गंदी बातों के विचार आणि होंगे, ते घाणेरडे विचार असतील, लोभ के विचार होंगे, लोभाचे विचार असतील, अक्षमाओं के विचार होंगे. अक्षमेचे विचार असतील. यहाँ लिखने वाला कह रहा है, आणि या ठिकाणी लिहिणारा दावीद म्हणत आहे, मेरे खुद के पाप माझे स्वतःचे पाप निरंतर मेरी दृष्टि के सामने. आणि निरंतर माझ्या डोळ्याच्या समोर आहे. सुनिए, ऐका, हमारी दृष्टि के सामने हमारे पापों को हमें रखकर प्रभु के पास में आकर उससे क्षमा मांगकर आपको मुझे आगे बढ़ना है. आणि आम्ही आमचे पाप आमच्या डोळ्यांच्या समोर आणून ते प्रभूच्या समोर घेऊन जाऊन आम्हाला त्या पापांची क्षमा आज मागायची आहे. चौथा वचन कहता है, आणि 4 वचनामध्ये सांगता, तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील व निवाडा करशील तेव्हा
निस्पृह ठरशील. वो कह रहा है कि मैंने तेरे विरुद्ध पाप किया है. आणि तो म्हणते की मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. जब हम प्रभु के सामने आते हैं, आणि ज्यावेळी आम्ही प्रभूच्या समोर येतो, दूसरी बात आणि दुसरी गोष्ट, ध्यान से सुनना, आणि लक्ष देऊन ऐका, दूसरी बात होती है, आणि दुसरी गोष्ट आहे मेरे हृदय के अंदर, माझ्या हृदयामध्ये, मेरे दिल के अंदर आणि माझ्या हृदयामध्ये उस पाप की गहराई से वो महसूस होता है. आणि ती पापाची जी आतमध्ये जी खोली आहे त्याचा आम्हाला वैयक्तिक त्याचे अनुभव येतो. वो महसूस होता है, अनुभव महसूस होता है, पाप महसूस होता है. आणि ते जे पाप आहे त्याची आम्हाला माहिती होते. अरे मैंने गलती की है, अरे मी ते चुकीचं केलंय, अरे मैंने मुझे नहीं करना था, आणि मला हे करायचं नव्हतं, लेकिन मैंने गलती की है. पण मी हे चुकीचं केलंय. वो महसूस होता है गहराई में, आणि ते आम्हाला ते वाटतं तसं, वो अंदर अंदर दिल की गहराई में महसूस होता है. आणि ते हृदयाच्या खोलीमध्ये आम्हाला तसं वाटतं. ये कौन करता है? आणि हे कोण करतं? दूसरे करंती का पत्र 7 अध्याय 10 से लेके 11 वचन. आणि दुसरं करंथीकराचं पत्र याचा 7वां अध्याय 10 आणि 11 वचन सुनिए, ऐका. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. सुनिए, परमेश्वर जब हमारे अंदर दुख को डालता है, आणि परमेश्वर ज्यावेळी आमच्या हृदयामध्ये दुःख टाकतो, दुख का मतलब पापों का दुख, आणि दुःख म्हणजे पापांचं दुःख, तब वो हमें पश्चातापी हृदय उत्पन्न करता है. आणि त्यावेळी तो आम्हाला जे पश्चातापी हृदय आहे तो उत्पन्न करतो. सुनिए, ऐका. अगर हमारे अंदर कुछ हो रहा है, आणि आमच्या आतमध्ये जर काहीतरी होत आहे, 1995 में आणि 1995 मध्ये मैं एक सभा में बैठा हुआ था, आणि मी एका सभेमध्ये बसलो होतो, और मुझे लगता था कि मैं बहुत अच्छा व्यक्ति हूँ. आणि मला असं वाटत होतं की मी खूप चांगला व्यक्ती आहे. एकदम कोई एकदम अच्छा कपड़े पहना हुआ को सबको ऐसा लगता था कि सब मुझे अच्छा कहते हैं. आणि एकदम चांगले कपडे घातलेले, आणि मला असं वाटत होतं की मला कोणीतरी चांगलं म्हणत मैं आहे, सबके सामने अच्छा था. आणि मी सर्वांच्या समोर चांगला आहे. हेलो कसं काय, बरं आहे, हाँ बस एकदम छाती एकदम बरं आहे का, हाँ जी ठीक है एकदम. मुझे लगता था मैं बहुत होशियार हूँ. आणि मला असं वाटत होतं की मी खूप हुशार आहे, दुनिया का सबसे धार्मिक व्यक्ति मैं हूँ, आणि ह्या जगातला सर्वात धार्मिक व्यक्ती मीच आहे, बाकी सब पापी हैं, आणि बाकी सर्व पापी आहेत, सब गए हैं, सर्व गेले, सबसे होशियार मैं हूँ. आणि सर्वात हुशार मी आहे. लेकिन एक दिन मीटिंग में बैठा हुआ था, पण मी एका मीटिंग मध्ये बसलो होतो, ऐसे मैं एक प्रचारक वहां पर आए, आणि एक प्रचारक त्या ठिकाणी आले होते, उन्होंने पापों का पश्चाताप के विषय में सिखाया. आणि त्यांनी पापांच्या पश्चातापाविषयी शिकवलं. तब मैंने जाना आणि त्यावेळी मी जाणून घेतलं मेरे पापों की लिस्ट, की माझ्या पापांची जी यादी, उसने बड़े बड़े पापों को वहां पे दिखाया गया, आणि त्या ठिकाणी त्यांनी मोठमोठे पाप त्या ठिकाणी दाखवले, बड़े छोटे सब पाप दिखाया गया. आणि लहान मोठे सर्व पाप त्या ठिकाणी और दाखवले. उस दिन उस रात 1995 के अंदर, उस दिन परमेश्वर ने हृदय के अंदर एक वेदना को निर्माण किया. आणि 1995 ची जी रात्र होती त्याच्यामध्ये परमेश्वराने एक वेदना उत्पन्न केली, और ईश्वरीय प्रेरणा से मैं भर गया, आणि ईश्वरीय प्रेरणेने मी भरून गेलो, और मैं घुटने टेक कर वहां पे रोने लगा, आणि मी गुडघे टेकून त्या ठिकाणी रडू लागलो, और मैंने प्रभु से अंगीकार किया, आणि मी प्रभूचा स्वीकार केला. प्रभु मैंने तेरे विरुद्ध में पाप किया. प्रभू मी तुझ्या विरुद्ध पाप केला वो आहे, सब पाप प्रभु ने मुझे दिखा दिया आणि ते सर्व पाप प्रभूने मला दाखवले, जो मैंने मेरे जीवन में किया था. आणि जे मी केलं होतं. मुझे लगता था कोई नहीं देख रहा है, आणि मला असं वाटत होतं की मला कोणी पाहत नाहीये, लेकिन उस खुदा बाप ने उस रात को मुझे सब दिखा दिया, पण परमेश्वराने त्या रात्री मला सर्व काही और दाखवलं, मैंने अंदर गहराई में उस चीज को महसूस किया. आणि मी त्या आतमध्ये जे आहे ते असं मला वाटलं, मैं घुटने पर गया, आणि मी गुडघ्यावर आलो, मैं बच्चे के समान जोर जोर से रोने लगा. आणि मी लेकरांसारखं मोठमोठ्याने रडू लागलो, मैंने मेरे साइड में कौन है मुझे नहीं पता था. आणि माझ्या बाजूला कोण आहे मला माहित नव्हतं, परमेश्वर ने मुझे कायल कर दिया उस रात. आणि परमेश्वराने त्या दिवशी मला घायाळ केलं, मैं जोर जोर से रोने लगा, आणि मी मोठमोठ्याने रडू लागलो, प्रभु से क्षमा मांगने लगा, आणि प्रभूकडे क्षमा मागू लागलो. पश्चाताप किया मैंने उस रात. मी पश्चाताप केला त्या रात्री, और उस दिन मैंने महसूस किया आणि त्यावेळी मी त्या रात्री तो अनुभव घेतला कि कोई तो मुझे साफ कर रहा है, की कोणीतरी मला शुद्ध करत आहे, किसी ने मुझे कोई मेरे शरीर को साफ करता हुआ चल रहा है. आणि कोणीतरी माझं शरीर साफ करत असताना मी ते पाहते. उस रात को मैंने इस बात को महसूस किया, आणि त्याच रात्री मी ह्या गोष्टींचा अनुभव घेतला. और जब मैं होश में आया, आणि ज्यावेळी मी होशमध्ये आलो, तब मुझे एक अद्भुत ऐसी शांति को मैंने महसूस किया, आणि एक अद्भुत अशी शांती मी माझ्या जीवनामध्ये पाहिली, जो कभी जिंदगी में मैंने नहीं देखी थी. आणि जी मी माझ्या जीवनामध्ये कधीच पाहिली और नव्हती. मुझे उस रात में एहसास हुआ आणि त्याच रात्री मला त्याचा अनुभव आला कि यीशु ने मेरे पापों की क्षमा कर दी. येशूने माझ्या पापांची मला क्षमा केलेली आहे. यीशु ने मेरे पापों को क्षमा कर दी. येशूने मला माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. और आगे एक चीज और है, आणि पुढं अजून एक गोष्ट आहे, लेकिन आपको और मुझे अपने जीवन के अंदर बदलाव को लाना पड़ेगा.
म्हणून तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये बदल आणायला पाहिजे मेरे पहले जैसा जीवन मुझे जीना नहीं है। आणि पहिल्यासारखं जीवन मला जगायचं एक नाहीये बार पापों की क्षमा आपको और मुझे मिल गई आणि एकदा का पापांची क्षमा तुम्हाला आणि मला मिळाली तो हमारे स्वभाव में बदल होना तर है, आमच्या स्वभावामध्ये बदल हमारे पाहिजे विचारों में बदल होना आमच्या है, विचारांमध्ये बदल मेरे पाहिजे शरीर की चाल चलन में बदलाव आणि होना, माझ्या शरीरामध्ये चाल चलवणुकीमध्ये बदल मेरे पाहिजे हृदय के अंदर बदल होना है। माझ्या हृदयामध्ये बदल पाहिजे तब हम अपने जीवन को एक अच्छा जीवन हम जी पाएंगे। आणि त्याच वेळी आम्ही चांगल्या पद्धतीचं जीवन जगू पहले सब कुछ छोड़ देना है, आणि पहिलं आम्हाला सर्व काही सोडून द्यायचं पुरानी बातों को छोड़ देना आणि है जुन्या गोष्टी आम्हाला सोडून और द्यायच्या यीशु मसीह के अंदर अपने नए जीवन की शुरुआत आपको और मुझे करना आणि पड़ेगा। प्रभू येशू मध्ये आम्हाला नवीन जीवनाची सुरुवात करायची आहे मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो कोई भी हमारे आशीर्वाद को रोक नहीं पाएगा, आणि कुणीच आमचे आशीर्वाद थांबवणार नाही कोई रोक नहीं पाएगा, कुणीच थांबवणार कोई नाही बीमारी हमारे जीवन के अंदर राज नहीं कर पाएगी, आणि कोणता आजार आमच्या जीवनामध्ये राज्य करणार कोई नाही शाप हमारे जीवन के अंदर राज्य नहीं कर आणि पाएंगे, कुठले शाप आमच्या जीवनामध्ये राज्य करणार नाही क्योंकि अगर पवित्र आत्मा यीशु हमारे अंदर आ आणि जाएगा पवित्र आत्मा आणि येशू जर आमच्या आतमध्ये आहे तो आप और मैं आशीषित व्यक्ति बन तर जाएंगे। तुम्ही आणि मी आशीर्वादित व्यक्ती आहोत आमीन। आमेन तो आइए इस समय हम प्रभु के सामने आए ह्यावेळी आपण प्रभूच्या समोर येऊया और इतना नहीं, आणि एवढंच नाहीये अपने पापों के लिए खेदित होना है आणि आमच्या पापांसाठी आम्हाला खेदित व्हायचंय और क्रिया से परमेश्वर की ओर मुड़ना है। आणि क्रिया करून परमेश्वराकडे वळायचंय कैसे कैसे कसं कसं सुनिए ध्यान। ऐका लक्ष देऊन बहुत बार हम रोते तो हैं, आणि खूप वेळा आम्ही रडतो तर खरं लेकिन वही करते हैं जो हमें नहीं करना है। पण आम्ही तेच करतो जे करायचं नाहीये अब यहाँ से हम प्रभु आज के बाद मैं ऐसी गलती नहीं करूंगा, आणि प्रभू इथून पुढे मी अशी चूक करणार नाही आज से मैं सिगरेट पीना छोड़ दूंगा, आणि आजपासून मी सिगरेट पिणं सोडून देणार आज से मैं गालियां देना बंद कर दूंगा। आजपासून मी शिव्या देणं सोडून देणार लेकिन गेट के बाहर अगर जाएंगे पण गेटच्या बाहेर आम्ही ज्यावेळी जातो तो बस वही शुरू हो जाएगा। आम्ही त्याच ठिकाणी सुरू होतो आज से मैं पाप छोड़ दूंगा प्रभु, आणि आजपासून मी पाप सोडून देईल प्रभू. लेकिन कोई बाहर मिलता है पण कोणी आम्हाला बाहेर भेटतं तो हम उसके जैसा बन जाते हैं। तर आम्ही त्याच्यासारखं बनून जातो अगर आज यहाँ से आप और मैं जाएंगे, आणि जर का आज आम्ही या ठिकाणावरून जाणार आहोत एक निर्णय लेकर जाए, आणि एक निर्णय घेऊन आम्ही जाऊया वो निर्णय ये होगा, तो निर्णय हा असेल मेरे यीशु ने मुझे पापों की क्षमा कर दी है, माझ्या प्रभू येशूने मला पापांची क्षमा केलेली इसके आहे बाद त्याच्यानंतर मेरे जीवन के अंदर माझ्या जीवनामध्ये मैं कभी उस पाप को छूंगा भी नहीं, आणि मी कधीच त्या पापाला स्पर्श देखील करणार नाही मैं वहां पर नहीं जाऊंगा मी त्या ठिकाणी जाणार नाही जो मेरे जीवन को पाप में करती है। आणि जे माझ्या जीवनाला पापमय करत आहे आज उस बात को त्याग करके आणि आज ह्या गोष्टींचा त्याग करून परमेश्वर के और मुड़कर आणि परमेश्वराकडे वळून अपने जीवन को जिए। आणि आमचं जीवन आम्ही जगूया आशीष आपकी है, आणि आशीर्वाद तुमचे आहे आशीष आपकी है, आशीर्वाद तुमचे आहे आशीष आपकी है। आशीर्वाद तुमचे आहे पहली जगह को छोड़कर अपेक्षित जगह में प्रवेश करना है। आणि पहिली जागा सोडून जी अपेक्षित जागा आहे त्या ठिकाणी आम्हाला प्रवेश करायचा आहे अपेक्षित जगह यीशु की ओर है। आणि अपेक्षित जी जागा आहे ती प्रभू येशू आहे तो आइए यीशु की ओर आए, या आपण प्रभू येशूकडे येऊया अपने पैर पे खड़े हो जाए, आणि आपल्या पायावर आपण उभे राहूया परमेश्वर को पूरी तरह से हम अनुसरें। आणि परमेश्वराला पूर्णपणे आम्ही त्याचं अनुसरण करूया आइए अपने पैर पे खड़े हो जाए। या आपण आपल्या जागेवर उभे राहूया आप तैयार हैं तुम्ही तयार आहात प्रभु के सामने आने के लिए? आणि प्रभूच्या समोर येण्यासाठी आज वो सब बातें छोड़ना है आणि आज या सर्व गोष्टी सोडायच्या आहेत जो हमारे जीवन में प्रभु को पसंद नहीं है। आणि जे आमच्या जीवनामध्ये प्रभूला आवडत नाहीये एक देखिए, जब यीशु के पास आप और मैं आते हैं, पहा ज्यावेळी आम्ही प्रभू येशूच्या जवळ येतो तब क्या हमारे जीवन में होता आणि है? त्यावेळी आमच्या जीवनामध्ये काय होतं सुनिए, ऐका लक्ष देऊन हम प्रार्थना करने जा रहे हैं। आणि आता ह्यावेळी आम्ही प्रार्थना करणार आहोत जब हम यीशु के पास आते हैं आणि ज्यावेळी आम्ही प्रभू येशू समोर येतो तब कैसे हम अपने जीवन को आगे बढ़ाएं? आणि त्यावेळी आम्ही आमचं जीवन कसं पुढे घेऊन जायला पाहिजे प्रेषितांची कृत्य याचा 19 अध्याय 16 आणि 20 वचनामध्ये मग ज्या माणसास दुष्ट आत्मा लागला होता त्याने त्यांच्यावर उडी घालून दोघांस हटविले आणि त्यांच्यावर इतकी जरब बसवली की ते घायाळ होऊन उघडे नागडे त्या घरातून पळून गेले. मग एपिसात राहणारे यहुदी व हेल्लेनी ह्या सर्वांस हे कळले तेव्हा ते भयभीत झाले आणि प्रभू येशूच्या नावाचा महिमा झाला. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. अपने पापों को उन्होंने अपने मान लिया आणि त्यांनी त्यांची पाप जी आहे ती मानली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली. जो भी जादू टोने की किताबें थी, भविष्य को जानने वाली जो पुस्तकें थी, उन्होंने जला दिया उसको. आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. उस समय के 50,000 रुपए की किताबें थी, त्यावेळी ते 50,000 रुपयांचे पुस्तक होते उन्होंने जला दिया. आणि त्यांनी ते जाळून टाकले. मैं कुछ
कुछ बोलना चाहता हूँ आपसे। मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. एक बार पाप को छोड़ दिया, आणि एकदा जर का पाप आम्ही सोडलं, उसको पूरी तरह से आज नष्ट कर देना। त्याला आज पूर्णपणे नष्ट करून टाकायचं. पवित्र आत्मा की अग्नि के द्वारे आज हमारे हर एक पाप को जलाया जाएगा। पवित्र आत्म्याच्या अग्नीच्या द्वारे आमचे प्रत्येक पाप आज जळून जाईल. कितने भी कीमती पाप क्यों ना हो, आणि किती पण किमती पाप असू द्या, आज वो जलाए जाएंगे। आज ते जाळून टाकू. क्यों जलाया गया? का जाळून टाकण्यात कि आलं? वापस मुड़कर उस जगह पर नहीं जाना। की पुन्हा वळून त्याच्याकडे आम्ही जाऊ नये एक म्हणून. बार पाप जला दिए, आणि एकदा जर का आम्ही पाप जाळलं, वापस मुड़कर नहीं जाना। आम्ही पुन्हा वळून पाप करायचं नाही यीशु मसीह में रहना है। आणि येशूमध्ये राहायचं. शायद पाप की जो कीमत है ना वो देना पड़ता है। आणि पापाची जी किंमत आहे ना ती द्यावी लागते. छोड़ना अच्छा नहीं लगता पाप। आणि पाप सोडणं चांगलं वाटत नाही. पाप में आनंद आनंद मिलता है ना। आणि पापामध्ये आनंद मिळतो. पाप में सिगरेट पीने में आनंद मिलता है। आणि पापामध्ये सिगरेट पिणं आनंद मिळतो. लगाने में थोड़ा सा घुट्टी लगाने में आनंद मिलता है। आणि असं करणं थोडा आनंद वाटतो. दवाई थोड़ा सा पी ला। आणि थोडी दवाई घ्यायला कुछ आनंद लोगों वाटतो. को गालियां देने में अच्छा महसूस होता है। आणि काही लोकांना शिव्या द्यायला चांगलं वाटतं. किसी को मारने में अच्छा लगता है। आणि कुणाला मारायला चांगलं वाटतं. कुछ लोग करने का प्रकार, इस भाई का अच्छा ना इसलिए करने का प्रकार करते हैं। आणि ह्या भावाचं चांगलं झालं म्हणून तो करणीचा प्रकार करतात. बिस्तर के अंदर नींबू डाल देते हैं। आणि ते लिंबू टाकतात. बुरे विचार आते हैं। आणि वाईट विचार येतात. सुनिए, ऐका, आज यीशु मसीह आपको मुझे इन सब से मुक्त करने के लिए सामर्थ्यवान है। आज प्रभू येशू आम्हाला सर्वांना या ठिकाणी मुक्त करण्यासाठी आइए सामर्थ्यवान अपनी आहे. आंखों को बंद करें, या आपण आपले डोळे बंद करूया. प्रभु की ओर अपने 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 हृदय को लगाएं, आणि आम्ही आमचं हृदय परमेश्वराकडे लावूया. अपने विचारों को खुदा की ओर लगाएं। आमचे विचार आम्ही प्रभूकडे लावूया. जो कोई नहीं जानता आणि जे कुणालाच माहित वो नाहीये, परमेश्वर जानता आणि ते परमेश्वराला माहित है। हम आहे. क्या करते हैं, हम क्या करते आम्ही हैं, काय करतो वो परमेश्वर जानता ते है। परमेश्वर जाणतो. हम कितने भी छुपा कर क्यों ना किया हो, आणि आम्ही किती पण लपून करू द्या, खुदा जानता है। आणि हे परमेश्वराला माहिती आहे. खुदा जानता है। परमेश्वराला माहिती आहे. इसलिए जल्दी से प्रभु के सामने आकर उन बातों को अंगीकार कर। आणि म्हणून लवकरात लवकर आम्ही प्रभूच्या समोर येऊया आणि ह्या गोष्टीचा आम्ही अंगीकार करूया. अगर हमने अंगीकार नहीं किया आणि जर का याचा आम्ही अंगीकार केला नाही, और हम कहते हैं कि कल करूंगा परसों करूंगा, आणि जर का आम्ही म्हणलो उद्या करल परवा करल, तो शायद हमारे जीवन में हमारा नाश हो सकता है। कदाचित आमच्या जीवनामध्ये आमचा नाश होऊ शकतो. बाइबल कहती है बायबल सांगतं आज मौका है, आज संधी आहे अपने पापों का अंगीकार करके उसको छोड़ दे। आणि आमच्या पापांचा अंगीकार करायचा आणि ते सोडून द्यायचं. अपने जीवन को परखें, आणि आमच्या जीवनाची आम्ही पारख करूया, अपने जीवन को पढ़ लें, आणि आमचं जीवन आम्ही पाहूया. अपने आप को परमेश्वर के सामने रखें। आणि आम्ही आम्हाला परमेश्वराच्या समोर ठेवूया. दाऊद नाम के व्यक्ति ने अपने आप को परमेश्वर के सामने रखा, दावीद नावाच्या व्यक्तीने परमेश्वरासमोर त्याला स्वतःला मांडलं, खुद को रखा, आणि तो स्वतः त्या ठिकाणी उभा राहिला. और वो जान गया आणि त्यांनी जाणून घेतलं कि मैं अपराधी हूँ। की मी अपराधी आहे. आज मेरी ये प्रार्थना है, आज माझी ही प्रार्थना आहे. पवित्र आत्मा हम सबको वो जानने के लिए कृपा दे। आणि पवित्र आत्मा या सर्व गोष्टींची आम्हाला माहिती होण्यासाठी तो आम्हाला मदत करेल. मैं पापी हूँ, मी पापी आहे, ये जानने के लिए प्रभु मुझे अनुग्रह दे। आणि हे जाणण्यासाठी प्रभू आम्हाला अनुग्रह देईल. आपके हृदय में एक दुख का महसूस करेंगे आप। आणि तुमच्या हृदयामध्ये एक दुःखाचा तुम्ही त्या ठिकाणी अनुभव घ्या. एक अपराधी की भावना को आप महसूस करेंगे। आणि एक अपराधी असल्याची ती भावना त्याची आम्हाला जाणीव होईल. थैंक यू लॉर्ड। धन्यवाद येशू. पवित्र आत्मा पवित्र आत्मा छू लेना सबको, सर्वांना स्पर्श कर, छू लेना सबको। सर्वांना स्पर्श कर. अपनी आंखें बंद करके रखें, आणि आम्ही आमचे डोळे बंद करूया, अपने खुदा को यीशु मसीह को सामने रखें, आणि आम्ही प्रभू येशूला समोर ठेवूया, और यीशु को कहें आणि येशूला म्हणूया, मुझे दिखा प्रभु, प्रभू मला दाखव, मैं कहाँ पर हूँ, मी कुठं आहे, मैं तुझसे छुप नहीं सकता, आणि मी तुझ्यापासून लपू शकत नाही. मुझे दिखा प्रभु, मला दाखव प्रभू, मैं कहाँ पर हूँ, मेरा आणि मी जीवन। कुठं आहे, माझं जीवन कुठं आहे. पतरस को जब यीशु मसीह को उसने देखा, आणि पेत्राने ज्यावेळी प्रभू येशूला पाहिलं, वो कहता है तो म्हणत आहे, मैं पापी हूँ मी प्रभु, पापी आहे प्रभू, मैं पापी हूँ मी प्रभु। पापी आहे प्रभू. जब यीशु हमें दिखाई देंगे आणि ज्यावेळी प्रभू येशू आम्हाला दाखवेल, तो ये महसूस होगा तर त्यावेळी आम्ही हे जाणून घेऊया मैं पापी हूँ, की मी पापी आहे.
बीमारी से छुटकारा लेने से पहले आणि आजारपणामधून सुटका घेण्याच्या अगोदर हम पापों से छुटकारा पाए, आम्ही त्या पापांपासून सुटका मिळवूया, पापों से छुटकारा पाए। पापांपासून सुटका मिळवूया। अगर आपको आपके जीवन में अपराधी बनने की भावना निर्माण हुई है, आणि जर का तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अपराधी असल्याची भावना ती निर्माण झालेली आहे आपने महसूस किया है आणि त्याची तुम्हाला जाणीव झालेली आहे, मैं पापी हूँ, मी पापी आहे, हम यीशु के सामने अंगीकार कर लिया, आणि आम्ही प्रभु येशूच्या समोर येऊन त्याचा स्वीकार करूया। मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, वचन कहता है, वचन सांगतं, बाइबल कहती है, बायबल सांगतं, जब अपने पापों का अंगीकार करते आणि हैं, ज्यावेळी आम्ही आमच्या पापांचा स्वीकार करतो, यीशु का लहू येशूचं रक्त हमें सब पापों से शुद्ध करता है। आणि आम्हाला प्रत्येक पापापासून शुद्ध करतं, आप और मैं परमेश्वर के सामने अब आ सकते हैं, आणि तुम्ही आणि मी मग परमेश्वराच्या समोर येऊ शकतो, अपराधी बनकर नहीं, आणि अपराधी बनून नाही, अपराधी बनकर नहीं, अपराधी बनून नाही, उस यीशु के लहू के द्वारा आणि येशूच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वर के सामने आणि परमेश्वराच्या समोर आप और मैं तुम्ही आणि मी बेटा और बेटी बनकर आ सकते हैं मुलगा आणि मुलगी येऊन परमेश्वर के सामने। परमेश्वरच्या समोर आप और मैं अपराधीपन की भावना में जीना नहीं है। आणि तुम्हाला आणि मला त्या अपराधीपणाच्या भावनेमध्ये जीवन जगायचं नाही। एक बार यीशु ने हमें क्षमा कर दिया, आणि एकदा का प्रभूने आम्हाला क्षमा केली। आपको मुझे ये महसूस करना है, आणि ह्याचा आम्हाला माहिती करून घ्यायची, वचन पर विश्वास रखना आणि है। वचनावर विश्वास ठेवायचा आहे। आज से मैं आजपासून मी परमेश्वर का बेटे और बेटे हूँ, आणि परमेश्वराचा मुलगा आणि मुलगी आहे। आपको उसने मुझे ये अधिकार दिया है। आणि त्यांनीच आम्हाला तो अधिकार दिलेला आहे। सुनिए, ऐका, वापस पाप में ना जिए, आणि पुन्हा एकदा आम्ही पापामध्ये जाऊ नये, वापस पाप में ना गिरे, आणि पुन्हा आम्ही पापामध्ये पडू नये, यीशु मसीह को पकड़ ले, आणि प्रभू येशूला पकडूया, और जैसा उसने जीवन जीने के लिए कहा है, आणि जसं तो जीवन जगण्यासाठी सांगितलं आहे वैसा हम जिए। आणि तसं आम्ही जीवन जगूया। आइए, मैं इस समय प्रार्थना करना चाहता हूँ। या वेळी मी प्रार्थना करणार आहे। खुदा बाप, इस समय प्रार्थना करता हूँ यीशु मसीह के नाम में, तेरी आत्मा के सामर्थ के द्वारा इन सभी व्यक्ति को यीशु मसीह के नाम से तू जीवित है इसका प्रमाण तू दे प्रभु। उनके प्रश्नों को हाथ लगा, उनकी समस्याओं को हाथ लगा, और यीशु मसीह के नाम से हर एक प्रश्न यीशु के नाम से पवित्र आत्मा के सामर्थ से छुड़ाए जाए, छुड़ाए जाए। दुष्ट आत्मा की शक्ति यीशु मसीह के नाम से बाहर हो जाए। इनके जीवन में प्रभाव करने वाले उस दुष्ट आत्मा शक्तियों को आज मैं तोड़ता हूं, शापों को तोड़ता हूं, आज्ञा करता हूं इनकी आत्मा को, प्राण को, शरीर को, उनके जीवन को छोड़ के बाहर हो यीशु मसीह के नाम से। और शरीर के अंदर शंगाई निर्माण हो, शरीर के अंदर हर एक बीमारियां यीशु मसीह के नाम से बाहर हो जाए, जल्दी बंद बाहर हो जाए। और इसी तरीके तेरे मार खाने से जो चंगाइयां मिली है इनके जीवन में हम मुक्त करते हैं यीशु मसीह के नाम से। शरीर के अंदर हर एक समस्याएं बाहर हो जाए, अशांति यीशु मसीह के नाम से बाहर हो जाए, और तेरा अनुग्रह जो शंगाई के द्वारा इनके जीवन में उतर जाए प्रभु। अब इसी समय एक अच्छा महसूस करें प्रभु, अपने जीवन को तेरे हाथों में देकर वो अपने जीवन में आगे बढ़े, ऐसा अनुग्रह तू लोगों को देना खुदा बाप। सहायता करना प्रभु, सहायता करना। आज मैं तेरे लोगों को तेरे हाथों में देता हूं प्रभु, और मेरा पूरा विश्वास है प्रभु आज रात इस समय तूने उनको छू लिया है प्रभु। और जब वो ये इस जगह को छोड़ेंगे प्रभु, इस सिर्फ जगह छोड़ेंगे प्रभु, ये तुझे नहीं छोड़ेंगे प्रभु। आणि प्रभू ही जागा ज्यावेळेस ते सोडतील त्यावेळेस तुला नाही सोडणार प्रभू। ये इनका प्रभुत्व बनेगा प्रभु, आणि त्यांच्यावर एक प्रभुत्व बनेल, इनका परमेश्वर इनका स्वामित्व बनेगा, आणि त्यांचा स्वामित्व बनशील, और आज के बाद तो उनका उद्धार करता होगा। आणि आजच्या नंतर तू त्यांचा उद्धार करता असेल। इस बात को कभी नहीं भूलेंगे प्रभु, आणि ह्या गोष्टी ते कधी विसरणार नाही प्रभू। तू जीवित है, तू जिवंत आहे, वचनों के द्वारा, वचनाच्या द्वारे इनको प्रमाण देना खुदा, त्याचं प्रमाण दे प्रभू। यीशु के नाम में, येशूच्या नावामध्ये तू जीवित है, तू जिवंत यीशु के नाम में, येशूच्या नावामध्ये सभी को प्रमाण देना आणि प्रभु, सर्वांना प्रमाण दे प्रभू, चिन्हों के द्वारा दिखा देना आणि चिन्हांच्या द्वारे दाखव प्रभू, यीशु के नाम में। येशूच्या नावामध्ये। आमीन।